एक छोटा दिवा पण त्यामध्ये असतो संपूर्ण सृष्टीचा प्रकाश. तर नमस्कार मंडळी, मी आहे स्नेहल आणि आज आपण करणार आहोत दीपपूजन. पूजेसाठी बाहेरून झाडाची फुले तोडून आणायला गेली. फुलं इतकी सुंदर होती की ती तोडायची इच्छाच होत नव्हती. फुलं तोडत असताना लग्न झाल्यापासून ज्या गोष्टीची वाट बघत होते ती गोष्ट दिसली. थायलंडचा आंबा. पूर्ण उन्हाळा गेला हे साहेब पावसाळ्यात उगवले. त्यानंतर काय लपून बसलेल्या सर्व दिव्यांना बाहेर काढलं, ते स्वच्छपणे घासून घेतले. बघा दिवे किती चकचक दिसत आहेत. समयांची तरी कोण हौस पूर्ण करणार, असं म्हणत दोघींनाही गोड अशा साड्या नेसवल्या. बघताय ना कशा टुमदारपणे उभ्या आहेत. त्यानंतर माझ्या सगळ्यात आवडीचं काम करायला घेतलं, ते म्हणजेच रांगोळी काढायला. रांगोळी काढायचा मला कधीच कंटाळा नसतो. रांगोळी पूर्ण झाली. त्यानंतर देवाची आरती करून घेतली. समयांची देखील आरती करून घेतली. त्यानंतर नैवेद्य तर तयारच होता आणि देवाला नैवेद्य दाखवला आणि समयांना देखील नैवेद्य दाखवला. आज आषाढ अमावस्या. काळोख दाटलेला असतो. चंद्र, चांदणं, ताऱ्यांच्या मागमूसही नसतो. पण या काळोखात एक तेज झळकतं, ते म्हणजे आपलं दीपपूजन. घरात कुठलीही पूजा केली तरी घर आणि मन दोन्हीही कसं प्रसन्न होऊन जातं ना. तर तुम्हीही केली की नाही दीपपूजन, मला कमेंटमध्ये नक्की सांगा.